हा उपाय एकदम सोपा आहे। हा उपाय दर अमावस्याला करायचा आहे। हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका गोष्टीची गरज लागणार आहे आणि ती गोष्ट आहे शिजवलेले तांदूळ म्हणजेच भात। तो ज्या दिवशी आपण उपाय करणार आहोत म्हणजेच अमावस्याला हा उपाय करणार आहोत त्याच दिवशी तुम्ही ते तांदूळ शिजवून त्याचा भात तयार करायचा आहे। आदल्या दिवशी तुम्ही करून ठेवचाल तर ते तसे करू नका। ज्या दिवशी उपाय करायचा आहे त्याच दिवशी सकाळी तो बनवायचा आहे। म्हणजेच दुपारी 12 वाजायच्या आत हा भात करायचा आहे आणि हा उपाय 12 वाजायच्या आतच करायचा आहे। आणि आता हा तयार झालेला भात तुम्ही तुमच्या मुलांवरून ओवळायचा आहे। जसा आपण आरतीचे ताटाने आरती ओवळतो तसा भात एका प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये काढून तो 7 वेळा ओवळायचा आहे। त्यानंतर ओवळून झालेला भात आपण आपल्या छतावर किंवा आपल्या बाल्कनी किंवा आपल्या कंपाऊंड मध्ये तो भात एका कागदावर किंवा कोणत्याही पानावर ठेवून द्यायचा आहे, जेणेकरून तो भात पक्षी खातील। हा भात ही अगदी कमी म्हणजेच एका छोट्या वाटी तांदळाचा बनवायचा आहे। ह्या उपायाने तुमच्या मुलांचा चिडचिडपणा अगदी शांत होईल। तुमच्या मुलांवर कोणत्याही प्रकारची संकटे येणार नाहीत।